आहे मध्य प्रदेशातल्या सांचीमध्ये आणि आज आहे महाबोधी उत्सव। हे बघा, श्रीलंकन वाद्य वाजवत, श्रीलंकेचं वस्त्र परिधान करून पारंपरिक सुंदरशी पदयात्रा इथे काढली जाते सांचीच्या महास्तूपापर्यंत। आणि तिथे मग भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक आहे, प्रिय शिष्य आहे, अरहंत महामोगला नरंत सारीपुत्त यांच्या धातू अवशेष किंवा अस्थी बाहेर काढून ते जनसामान्यांना दर्शनासाठी ठेवले जातात। तर तो सगळा हा सोहळा आहे। हे खरं जात आहेत सगळे भिक्खूगण आणि उपासक तिथे, आणि मग तिकडे त्या जे धातू अवशेष आहे, अस्थी आहेत, त्या आजच्या दिवशी खुल्या करण्यात येतात। आणि मग ते पाहण्यासाठी अनेक दूरवरून म्हणजे भारतभरातून मग भाविक नमो बुद्धाय। आणि इकडे भगवान बुद्धांची प्रतिमा। खरं मी काल रात्रीच इकडे पोहोचलो आणि मग काल मी थांबलो होतो सांचीमध्ये इथे, आणि आज सकाळी सकाळी हे 8 वाजताच अगदी सुंदर प्रकारे अशी पदयात्रा काढतात। सो मीही चाललो आहे। इकडे अनेक वस्तू वगैरे काय काय गोष्टी आहेत त्याला मिळतात। हे बघा, त्यांची दुकानं लागतात। खरं 2 दिवसांचा हा उत्सव असतो आणि खूप सुंदर असतो। याला महाबोधी महोत्सव असं म्हणतात, जो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शनिवारी रविवारी येतो। पण यावर्षी खरं तर तो 1 डिसेंबरलाही असेल, म्हणजे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर। इकडे श्रीलंकेचे भिक्खूगण आहे, जपानचे भिक्खूगण आहे, त्यांचे सुंदरसे कार्यक्रमही इकडे होतात। आणि मी